दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ झालेला बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्लाच होता। तसेच यामध्ये 7 डॉक्टरांचा हात असल्याचं हे जवळपास स्पष्ट झाले। पण यामधलंच एक नाव सारखं चर्चेत येते, ते नाव म्हणजे डॉक्टर शाहीन शाहिद, जी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आहे त्याच जैश मोहम्मदच्या दहशतवादी मॉडेलची एक प्रमुख दुवा म्हणून भारतामध्ये काम करत होती। तिच्या गाडीत AK-47 रायफल सुद्धा सापडली। एवढंच नाही तर ही शाहीन 2 वर्षापासून भारतात दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत स्फोटक गोळा करत असल्याची माहिती समोर आली। पण ही शाहीन शाहिद नक्की आहे तरी कोण, तसेच तिचा काळा बुरखा कसा बाहेर पडला तेच आपण बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर लगेच करा। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू तसेच 24 जण जखमी झाले आहेत। या प्रकरणात महिला डॉक्टर शाहीन शाहिदचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय। डॉक्टर शाहीन शाहिद ही लखनौची रहिवासी आहे आणि फरीदाबाद मधील अल फलाह विद्यापीठात ती काम करते। तिचं शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास पाहिला तर तुम्ही चकित व्हाल। ती 2006 मध्ये उत्तर प्रदेशच्या लोकसेवा आयोगाद्वारे कानपूरमधील गणेश शंकर विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून काम करत होती। त्यानंतर कनौज सहकारी वैद्यकीय महाविद्यालयात तिने काम केलं होतं। तिच्या सहकाऱ्यांच्या बोलण्यानुसार ती हुशार, शिस्तप्रिय आणि शांत स्वभावाची होती। 2000 मध्ये ती कोणतीही पूर्व परवानगी न घेता अचानक महाविद्यालयातून रजेवर गेली आणि परत आलीच नाही। पुढे या शाहीनचं लग्न महाराष्ट्रातील नेत्ररोग तज्ञ जफर सईद या नावाच्या व्यक्तीशी झालं। मात्र 2012 मध्ये या दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आणि त्यानंतर या दोघांचं 2015 मध्ये घटस्फोट झाला। कारण शाहीनला युरोप किंवा ऑस्ट्रेलियामध्ये कायमचं राहायला जायचं होतं, पण तिच्या नवऱ्याला या गोष्टी मान्य नव्हत्या। त्यामुळे त्याने नकार दिला आणि त्यांच्यात वाद झाला आणि शाहीननं पुढे घटस्फोट घेतला। पुढे या घटस्फोटानंतर शाहीन हरियाणातील फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठाशी जोडली गेली आणि तिथे एकटीच राहत होती। पुढे ही शाहीन दहशतवादी नेटवर्कमधील डॉक्टर मुजम्मिल अहमद याच्या संपर्कात आली। पुढे दोघांची मैत्री झाली आणि त्याच मैत्रीतून ती मुजम्मिलची गर्लफ्रेंड बनली। 30 ऑक्टोबर रोजी फरीदाबाद येथील अल फलाह युनिव्हर्सिटीमधून MBBS विद्यार्थी डॉक्टर मुजम्मिल अहमदला अटक केली। त्याच्या भाड्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटक, AK-47 रायफल आणि अनेक मॅगझिन सापडल्या होत्या। चौकशी दरम्यान मुजम्मिलने आपल्या गर्लफ्रेंडचं नाव डॉक्टर शाहीन शाहिद असल्याचं सांगितलं आणि पुढे तिची चौकशी केली। तिच्या गाडीमध्ये AK-47 रायफल ही सापडली। तसेच ती जिथे जायची ती तिच्या सोबत कारमध्ये AK-47 घेऊन कायम जायची अशी माहिती देखील समोर आली, म्हणून पोलिसांनी तिला अटक केली। पुढे तपासात असं दिसून आलं ती देखील या दहशतवादी नेटवर्कचा भाग होती। ती जैश मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरची बहीण शहीदा अजहरच्या संपर्कात होती। तिच्याच इशाऱ्यावरून भारतात महिला दहशतवादी ब्रिगेड तयार केली जात होती। भारतात महिलांच्या नेतृत्वाखाली कट्टरतावाद आणि भरतीचं एक नवीन आणि मजबूत नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करत होती। दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरील कार बॉम्ब स्फोटानंतर या आंतरराज्यीय दहशतवादी नेटवर्कचे धागेदोरे उघड झाले। जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सुरू केलेल्या तपासानंतर अल फलाह विद्यापीठाशी संबंधित डॉक्टर मुजम्मिल अहमद आणि डॉक्टर उमर उबी यांना प्रथम अटक करण्यात आली। डॉक्टर मुजम्मिलच्या चौकशीतून डॉक्टर शाहीनाचा सहभाग आणि महिला कार्यकर्त्यांशी तिचा समन्वय उघड झाला। शाहीनाच्या अटकेनंतर तपास यंत्रणांनी तातडीने पुढील कारवाई सुरू केली। जम्मू आणि काश्मीर पोलीस, उत्तर प्रदेश ATSच्या संयुक्त पथकांनी लखनौमधील तिच्या वडिलोपार्जित घरावर छापा टाकला आणि मोबाईल फोन, हार्ड डिस्क आणि कागदपत्र जप्त केली। चौकशीसाठी तिच्या भावालाही ताब्यात घेण्यात आलं। यानंतर असं समोर आलं की भारतातील जैश मोहम्मदची महिला कमांडर डॉक्टर शाहीन शाहिद गेल्या 2 वर्षांपासून स्फोटक गोळा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। तसेच समोर आलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान तिने कबूल केलं की ती आणि तिचे सहकारी डॉक्टर भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होते। याविषयी तिने बोलताना सांगितलं की जेव्हा जेव्हा ती डॉक्टर उमरला भेटायची तेव्हा तो उत्साहाने म्हणायचा की देशभरात खूप सारे दहशतवादी हल्ले करायचे। तसेच शाहीन मुजम्मिल आणि आदिल याच्यासह सारे 2 वर्षांपासून अमोनियम नायट्रेट सारखी स्फोटक गोळा करत होते। हे सारं जैश मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर केलं जात होतं। आता डॉक्टर शाहीनच्या अटकेमुळे भारतातील मोठा दहशतवादी कट उघड होण्याची शक्यता आहे। पण उच्च शिक्षण घेतलेली महिला डॉक्टर शाहीन शाहिद हिच्या काळ्या बुरख्यामागील चेहऱ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद.com ला सबस्क्राइब करायला विसरू नका।